धोका जाणवतो, जसं काय मागच्या वेळेला काही जिल्ह्यात हॉटस्पॉट होते, अशा ठिकाणी आपण काय असे पुनर्गत मला असं वाटतं की सगळ्या प्रशासनाने, कलेक्टर्स, कमिशनर्स, पोलीस विभाग, जे जे नियंत्रण ठेवणारे विभाग आहेत त्या सगळ्यांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जर का पाळल्या जात नसेल तर त्या ठिकाणी निश्चित प्रकारे आपण त्या ठिकाणी जाऊन भरारी पथकाच्या माध्यमातून सुद्धा जाऊन त्यांना सूचना तरी द्याव्यात. नाही एकदम कडक कारवाई, परंतु किमान सूचना द्याव्यात, त्यांना सांगावं, त्यांना त्यांच्यावर योग्य पद्धतीची जी काही कार्यवाही असते ती पण करावी. परंतु आपल्याला सतर्क राहावंच लागेल आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की रेस्टॉरंट्स असतील किंवा अन्य गर्दीचे ठिकाणं असतील जिथं अगदीच अनिर्बंध पद्धतीनं काही गोष्टी चाललेल्या आहेत आणि नियमबाह्य चाललेल्या आहेत, त्याला त्या ठिकाणी नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. सर, मुख्यमंत्री आठवड्याभरापासून रुग्णालयामध्ये आहेत, त्यांच्या तब्येतीबाबत अनेक चर्चा सध्या चालू आहे, काय अपडेट आहे? मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या बाबतीतलं एवढंच सांगू शकेल की त्यांची तब्येत आता एकदम ठीक आहे. फिजिओथेरपीचं त्यांचं जे सेशन्स आहेत ते सध्या सुरू आहेत. त्यामुळं डॉक्टरचा सल्ला आहे की फिजिओथेरपीचे हे सेशन्स पूर्ण करून नंतर आपण कामाला लागावं आणि त्या दृष्टीनं ते बाकीचे त्यांचे ऑपरेशन्स, त्यांचं जे काही रिकव्हरी हा अतिशय परफेक्टली होती आहे. पण फिजिओथेरपी करून मग त्यांनी कामाला लागावं असं सूचना केल्यामुळे ते आज हॉस्पिटलमध्ये आहेत. परंतु उद्या कॅबिनेट आहे आणि ते VCवर कॅबिनेटसुद्धा त्या ठिकाणी करणार आहेत. त्यांना कधी डिस्चार्ज मिळेल याबाबत काही माहिती? मला वाटतं की जरा फिजिओथेरपीचा कसा रिस्पॉन्स त्यांच्या बॉडी देते त्याच्यावर त्यांचे डॉक्टर्स भारद्वाज जे आहेत ते निर्णय घेतील. भोजराज जे आहेत ते निर्णय घेतील. परंतु मला जे माहिती मी घेतलेली आहे त्या अनुषंगाने त्यांची तब्येत निश्चित चांगली आहे, म्हणूनच ते उद्या VCवर कॅबिनेटला उपस्थित राहणार आहे. थँक्यू.